स्वागतम. वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयाअंतर्गत आज आपण सादर आमंत्रित करत आहोत ईश्वरी राठोड यांना. ईश्वरी, आपल्याला आज वेळेवर दिला जाणारा विषय आहे. काय वेळेवर विषय देऊ गड्या, मलाच प्रश्न पडला. प्रश्न आज तुमचा विषय आहे प्रश्न. नमस्कार, माझे नाव ऐश्वर्या अमोल राठोड, मी वर्ग 6वी शिकते. आज मला वेळेवर दिला जाणारा विषय आहे प्रश्न आणि मी यावर व्यक्त होणार आहे. तर प्रश्न हे आपल्या पुस्तकामध्ये असतात, पाठ्यपुस्तकामध्ये असतात. तर विविध आपल्या जगामध्ये ते प्रश्न असतात आणि त्या प्रश्नामुळे माणसाची निर्मिती होते. काही प्रश्न असे असतात की ते खूप अवघड असतात. काही गणिताचे प्रश्न असतात, ते काही मुलांना जमत नाही म्हणून गणित त्यांना आवडत नाही. असे काही विषय असतात ज्याचे प्रश्न त्यांना जमत नाही, तो विषय त्यांच्याकडून दूर होतो. तर असं कोणताही प्रश्न नाही ज्याचं उत्तर या जगामध्ये नाही. ह्या जगामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक पावलाचं उत्तर आहे. आणि प्रश्न जर आपल्याला जमू लागले तर आपण त्यामुळेच आपला शिकार गाठू शकतो आणि आपण यशस्वी होऊ शकतो. प्रश्न हे आपल्याला, आपण कुठेही गेलो, आपल्या पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रश्न आपल्याला मिळतात, म्हणजे भेटतात. आपल्या काही प्रश्नपत्रिका असतात, त्यामध्ये प्रश्न असतात. आपण परीक्षा द्यायला जातो, तेथेही प्रश्न असतात आणि त्या परीक्षांमध्ये त्या प्रश्नाला सोडून आपण पुढे जर गेलो तर आपल्याला त्यामध्ये यशस्वी होता येते. आणखी प्रश्न तुमच्यासाठीचा आजचा विषय प्रश्न. आतापर्यंत छान मांडलं तुम्ही. आणखी बोलता येतं प्रश्नावर. आपल्याला जर प्रश्न पुढून आलं तर ते आपल्याला डायरेक्ट मेंदूमध्ये जातो. मेंदू लवकर प्रक्रिया करतो, नंतर आपल्या तोंडातून ते लवकर उत्तर बाहेर पडतं. आणि प्रश्न हे आपल्याला खूप म्हणजे समृद्ध करतात, यशस्वी बनवतात. आणि आपल्याला प्रत्येक दिवशी प्रश्नाची खूप गरज असते. आणि आपण जर पुढच्याला प्रश्न विचारले तर त्याला त्याचं उत्तर नाही आलं तर आपण त्याला अपमानित करायचं नाही, त्याला चांगलंच बोलायचं. कारण त्याला अजून ते प्रश्न माहीत नसतं, आपण नवीनच त्यांना प्रश्न विचारलेला असतो, असंही होऊ शकतं. म्हणून आपण त्यांना काही उलट बोलायचं नाही. आणि म्हणतात ना, वाक्य ही टोकदार खिळ्याप्रमाणे असतात आणि ते कायमच्या आपल्या हृदयामध्ये कोरली जातात. तर काही प्रश्नामार्फतही ते आपल्या हृदयामध्ये कोरली जातात. तर ते आपण तसं करायचं नाही आणि प्रश्नाचा सहारा घ्यायला पाहिजे. आणि या जगामध्ये मी प्रत्येक वेळा म्हणते की जगामध्ये असं कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर पृथ्वीवर नाही. ओके, छान. प्रश्नाबद्दल तुम्ही छान सांगत आहात. ईश्वरी, आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत अनेक प्रश्न आपल्या समोर पडलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जणू काही आपण जन्मलो आहोत की असं वाटतं. पावलावर प्रश्न असतात. आणि बघा, विद्यार्थी म्हणून तुम्ही शाळेत येत असाल आणि तुम्ही जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत तुम्हाला एकही प्रश्न पडला नसेल तर आजचा दिवस व्यर्थ गेला असं समजायचं. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आणि प्रश्न ज्याला पडतात तोच खरा विद्यार्थी आणि तोच खऱ्या अर्थानं ज्ञान ग्रहण करतंय असं म्हणता येईल. आलं लक्षात? म्हणून प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. पुढं काय? असेच का आणि तसेच का, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण योग्य दिशेने जात आहोत असं म्हणतो. आणि तू वारंवार उच्चार केलीस की असा जगात एकही प्रश्न नाही की त्याचं उत्तर नाही. बरोबर आहे, अशी कुठलीच समस्या नाही की त्याचं सोल्युशन नाही. बघा, एका ठिकाणी खड्डा खणला की दुसरीकडे उमाट होतोच की नाही, ती माती दुसरीकडे टाकावीच लागते की नाही, तसंच आहे. म्हणून असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि तुम्ही छान असं प्रश्नांवर व्यक्त झालात आणि तुम्हाला सगळ्या सहकार्यांनी कवितासुद्धा छान म्हणून दाखवली आणि तुम्हाला सगळ्यांना पाठसुद्धा होती ती कविता. तर हां, आणखी बोलायचं. हां, आपल्याला जर एखादा प्रश्न आला तर तो आपल्याला कळत नाही, तो दरवाजा बंद होतो, तर तो जो कळत नाही ना तर आपोआप दुसरा दरवाजा उघड होतो, आपल्याला तिथून त्याचं उत्तर काढता येतं. हां, आपल्याला दुसऱ्या दरवाजे उघडलेले असतात. आपण एकाच दरवाजाकडे टक लावून बसतो आणि दुसरे उघडलेले दरवाजे आपल्याला दिसत नाहीत. म्हणून एक दरवाजा बंद झाला
तरी दुसऱ्या दरवाजाकडे पटकन बघायचं, अरे एक बंद झाले दुसरा आहे ना उघडा. नाराज नाही व्हायचं. कधी कधी आपण एकच, नाही मला हे झालं नाही, मला कमी मार्क पडले, आता माझं कसं होईल, मग आपण कुठंतरी चुकीचा पाऊल उचलतो. असं न करता आपण हे केलं पाहिजे. प्रश्न या विषयावर ईश्वरी खूप छान व्यक्त झाल्या. तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार.